मालनीस लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि माझं असं काही नसतं की आता बऱ्याच जणांचं महिलांचं कसं असतं की आवरायचं आणि नंतर कॅमेऱ्यासमोर यायचं. माझं असं काही नसतं, कारण मला असं आवरून यायला वेळ काही मिळत नाही. जे आता दररोज रिअलमध्ये जे आहे, म्हणजे जसं जीवन मी दिवसभर जसं राहते बघा, मला असं नाही की मी नवीन साडी घातली किंवा नवीन बांगड्या घातल्या आणि स्वतःसाठी एक अशी तयार झाले आणि मग तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर आले. मला असं होतच नाही. कारण मग ते बाकीची कामं राहतात ना, बाकीची खूप कामं असतात. आपलं घर, आपल्या घरातला पसारा आवरणं, 2 टाईमचा स्वयंपाक करणं, ट्युशनचा टाईम, असं प्रत्येकालाच प्रत्येकाचे टाईम राहतात. पण कॅमेऱ्यामागचं वेगळं आणि आपल्या घरातलं काही वेगळं, हे असं मला काही जगताच येत नाही. जे आहे ना ती रिअलच मी समोरासमोर जगत असते. आता घर म्हटलं तर घरामध्ये बरेच कामे आपले असतात आणि सहसा जर पाहिलं जिकडं पाहिलं तिकडं पसारा असतो. आणि आता आपण जर ते सगळं ठेवून स्वतःकडंच बघत बसलो तर एवढं नाही होणार. आणि त्यात विशेष म्हटलं तर माझ्याकडे म्हणजे कुठल्याच कामासाठी बाई नाही, मी स्वतः सगळं काही करते. नाहीतर काय महिलांचं काय असतं, नवीन साडी वगैरे घालायची, ड्रेस, आणि नंतर थोडीशी शूटिंग घ्यायची की आता ते भांडे करत आहेत, भांडे घासत आहेत, कपडे धुत आहेत, असं माझ्याकडून नाही होत. आणि खरंच यामुळे असं कुठं वाटतं की व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत का. पण ज्यावेळेला आपण रिअल जी काही लाईफ असते, आता जे रिअल आपण दिवसभर जसं जगतो तसंच दाखवण्याचा एक प्रयत्न असतो माझा चालू, बाकी काही नाही. कारण आपली स्वतःची लाईफस्टाईल आहे, तर जी लाईफस्टाईल आपण दिवसभर जगतो तीच. मग त्यासमोर दिखावा मला कुठल्याच गोष्टीत तर एक आवडत नाही. आणि ह्या तर मुळीच नाही. जे दिवसभर असेल, चालू असेल ते, आणि जिकडं पाहावं तिकडं असा बराच असा गर्दा पण असतो बघा. आणि समोरासमोर मला काही आता चांगले 2-3 दिवस झालं, 3 दिवसाला एक माझा असा व्हिडिओ पडायला, शूटिंग होईना, कारण त्याला व्ह्यूज येत नाही. तर मला असं वाटतं की खरंच बाबा व्ह्यूज तर येत नाही. असं झालं ना, मी काल म्हणजे एक जण माझ्या मैत्रिणीच्या मुलीला हळद जेवायला, म्हणजे केळवण, आता त्याला केळवण म्हणाले, पहिले तर आम्ही हळदच म्हणत होतो, पण आता केळवण पण म्हणतायत. तर ते सुद्धा जेवायला केलं. तर मी आपलं छोटंसं डेकोरेशन, आता काय करावं, कारण वेळ नव्हता, तर वेळेनुसार मी डेकोरेशन केलं होतं. आता डेकोरेशन म्हणजे काढलं मी, कालचा आहे व्हिडिओ केलेला, तर मी तुम्हाला ते अपलोड करेल. आणि इथे आहे ना, तर इथे मी फक्त तिच्या नावाचं येस काढलं, दोन्हीकडून 2 हे सोडून दिलं. म्हणजे मला अवघ्या 5 मिनिटामध्ये हे डेकोरेशन मी केलं. थोडंसं की बाबा चला, आपल्याकडं कुणाला आपण जेवायला करतो, त्यांना सुद्धा असं उत्साह वाटला पाहिजे, आपल्या लग्नासाठी काहीतरी केलं, कुणा काहीतरी नाही. आणि दिवसभराचे कामाचं चालूच असतात. आणि त्यातल्या त्यात विशेष माझं जर माणसाल तर देवघरामध्ये माझा 1 ते 1.5 तास हा जातो. माझं देवघर मी तुम्हाला दाखवते. तर देवघरामध्ये माझं 1 ते 1.5 तास जातो बघा. देवांची पूजा व्यवस्थित, आणि त्यांचं सगळं काय मंत्र, स्तोत्र, पठण, हे पण वेळच असतो ना एक. आणि सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर एवढा वेळ काही पुरतच नाही बघा, की एक्स्ट्रा कुठला तरी वेळ द्यावा. तेही तुम्हाला म्हणजे सगळ्यांना दाखवण्यासाठी कॅमेरासमोर, म्हणून जे आहे ते रिअल बघा. आता ही आजची पूजा आहे, आजच केलेली, आज शनिवार, आणि शनिवारची ही रांगोळी पण काढलेली आहे बघा. आता फळं मी ठेवलेले आहेत देवाला नैवेद्य करता, म्हणजे आता दाखवताना. तर आज उपवास, एकादशी असल्यामुळे ते पण उचलायचे राहिलेत. पण असं म्हणतात की फळ काही शाबीत लवकर उचलू नाहीये, म्हणून मी ठेवलं होतं ते फळ तिथेच बाजूला. आणि समोरासमोर कसं स्वामींची पूजा वगैरे झाली, आणि सगळे यंत्रांची पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेते. आणि नंतर जप तप होतं असा, तर वेळ असा हा पुरतच नाही बघा. आणि खरंच, आणि मला असं वाटतं की खरंच स्वामी होऊन, देवा होऊन, अशा अनेक गोष्टीहून आपण यांच्या इतके मोठे नाहीत. आणि मी जर कॅमेराकडं, म्हणजे आपल्या व्हिडिओ शूट करण्याकडं जर वेळ देऊ लागले असं व्यवस्थितरित्या, तर मला देवाकडे सुद्धा लक्ष द्यायला एवढा वेळ मिळत नाही. मग तर मी म्हटलं नाही, आपल्याला अगोदर देवाकडे लक्ष द्यायचं, मग बाकी काही हो. कारण त्यांची जी पूजा सेवा आहेत दररोजच्या, त्या मला काही सोडाव्याशा वाटतच नाही. आता काय होऊ लागलं बघा, मी थोडंसं असं शूट करायचं पाहिलं की चला आपण पण आवरून वगैरे शूट करून घ्यावं, पण मग मला त्यावेळेला वेळ पुरत नव्हता. आणि माझ्या काही शेवा राहत होत्या ना, त्या शेवा तशाच राहू लागल्या, आणि मला बेचैन वाटत होतं की शेवा राहिल्या म्हणून. हे कॅमेरासमोर मुद्दामून म्हणून नाही. आता व्हिडिओ पाहणारे माझ्या बऱ्याच ओळखीचे पण असतील, त्यांना सुद्धा माहीत असेल की
म्हणजे मी तुम्हाला माझ्या स्वतःबद्दल असं एवढं काही सांगायचं म्हणून असं सांगत नाही आहे. पण एक गोष्ट अशी प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी इम्पॉर्टंट एखादी वेळ असते किंवा एखादी जागा असते. अशा प्रत्येक गोष्टी असतात आणि ही जी जागा आहे ना माझ्यासाठी जी सगळ्यात माझ्या घरातली सगळ्यात आवडीची जागा आहे. कारण इथे जे मन माझं शांत लागतं ते दुसरं बाकीकडे कुठेही लागत नाही आहे. तर खरंच माझे जे व्हिडिओ असे येतील की दररोज जे आहे ते जसं मी आहे जशी लाईफ जगते दिवसभर. कधी घराणा पसारा असतो, कधी कोणीतरी येतं, कुठं काहीतरी होतं, अशा गोष्टीमध्येच माझा वेळ जातो आणि असेच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही द्या साथ माझ्या चॅनलला. कारण एक गृहिणी काहीतरी करू इच्छिते आणि तिचं पण एक स्वप्न असतं काहीतरी, की चला आपण पण काहीतरी करावं. आता ह्या म्हणायचं झालं तर स्वप्न खूप होती, पण स्वप्न काही या संसाराच्या राड्यामध्ये राहिली तशी. पण आत्ता असं नाही की आता आपले स्वप्न आहेत तर चला आता आपल्याला त्यावेळेला काहीतरी बनायचं होतं. तर आता आपलं वय पण निघून गेलेलं असतं, शिक्षणाचं पण वय नसतं आणि अभ्यास केला तर लक्षात पण राहत नसतं. पण जे एवढं होईल आपल्याकडून तेवढं तर आपण आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागेच लागायचं. चल भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.